कोपरगावात प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचारासाठी कॉर्नर सभा संपन्न झाली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र प्रचाराचे वारे वाहत आहेत. पालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराचा वेगही वाढतोय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये कॉर्नर सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मनोज शिंदे होते. याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, डॉक्टर अजय गर्जे, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे अध्यक्ष सुनील गंगुले, राजू उशिरे, प्रभाग 8चे नगरसेवक पदाचे उमेदवार विमलताई मरसाळे, इम्तियाज अत्तार, संजय दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, बाळू शिंदे, अर्जुन मरसाळे, महिराज बागवान, ताजू बागवान, हाजी फारुक अत्तार, सचिन अहिरे, सलमान पठाण, याकूब अत्तार, फकीरा चंदनशिव, सुरेश मरसाळे, मयूर रीळ, शिवाजी जगदाने, रामदास सौदागर, दादाभाऊ शिरसाट, गुलाब रीळ, विजय मोरे आदींसह मान्यवर हजर होते. याप्रसंगी आमदार काळे, काका कोयटे आणि इम्तियाज अत्तार यांनी मनोगत व्यक्त करत नागरिकांना साथ देण्याचं आवाहन केलं. अजून भरपूर करायचे. आपल्या महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायचे. आपल्या पोरांसाठी एमआयडीसी असेल या शहराच्या आजूबाजूला झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पोरांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला कंपन्या या ठिकाणी आणायच्या. आपल्या शहरामध्ये अजून त्याला विकसित करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी राबवायच्या आणि म्हणून या सर्व गोष्टी करायच्या असतील आपण दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे. जो काही मी निधी मंजूर करून आणेल हा निधी खर्च करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते. आणि नगरपालिकेमध्ये हक्काचा नगराध्यक्ष असेल, हक्काचे आपले नगरसेवक असतील तर आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर होतील. आलेला निधी त्या ठिकाणी खर्च होईल. आणि विरोधी नगरसेवक जर गेले तर त्या कामांना आडवं पाडायचं. नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्यायचे, कोर्टामध्ये जाऊन त्या कामांना स्टे घ्यायचा, असे सर्व प्रकार मागच्या काळामध्ये झाले. ते पूर्ण पुन्हा होता कामा नये म्हणून ही काळजी घेण्याचं काम आपण येत्या 2 तारखेला करायचं. विधानसभेची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर दिली, तशी नगरपालिकेची जबाबदारी पण पूर्णपणे माझ्यावर द्यावी, म्हणजे कामामध्ये कुठेही अडथळा येणार नाही. काम दुप्पट तिप्पट गतीने त्या ठिकाणी होईल याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आपण त्या पद्धतीने 2 तारखेला करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये कोपरगावातल्या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकलेलं असतं, परंतु ती दूरदृष्टी आणि विस्थापितांना पुनर्वसन करण्याचं किंवा गरिबांना न्याय देण्याचं पूर्वीच्या सत्ताधीशांच्या डोक्यामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना विस्थापित केलेलं आहे. या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करणार आहोत. आणि या भागामध्ये जो काही जातीय सलोखा आहे तो खूप नाव घेण्यासारखा आहे. सगळ्या गावांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा हा जातीय सलोखा या भागामध्ये आहे. मला आठवतं 25-25 दिवसांनी ज्यावेळेस पाणी येत होतं, पूर्वी तो 50-50, 60-60 दिवस पाणी या ठिकाणी येत नव्हतं. त्यावेळेस आमच्या स्कूलचा जो ड्रायव्हर आहे इक्बाल सय्यद, इक्बाल उभारा, इक्बाल सय्यदच्या बोरवरून आम्ही सगळ्या या भागाला पाणी पुरवलं होतं, घरपोच पुरवलं होतं, पाईपलाईन टाकल्या होत्या. इक्बालच्या घरचं पाणी सगळ्यांना चालतं आणि मग इक्बाल भाईवर धंदा करून असं कसं काय चाललं, इक्बाल भाईच्या दुकानात माल घेऊन असं कसं काय चाललं. हे सगळे जे प्रश्न आहेत मित्रांनो, आशुतोष दादा काळेंच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मीय, सर्व समावेशक आम्ही राजकारण करणार आहोत. कोणावरही आम्ही अन्याय निश्चितपणे होऊ देणार नाही याची खात्री मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. बोलण्यासारखे अनेक प्रश्न आहेत, परंतु प्रामुख्याने मला या भागामध्ये ज्या प्रश्नावर बोलावंसं वाटतं, या ठिकाणच्या ज्या जागा आहेत या जागांमध्ये पक्के घरं तुम्ही सगळ्यांनी बांधलेले आहेत, परंतु मला वाटतं उतारे अद्याप नावावर झालेले नाही. त्याच्याकरता सुद्धा आपण काय करायचं ते प्रयत्न करू. आणि आशुतोष दादांचं शासनामध्ये इतकं वजन आहे की अजित दादा आशुतोष दादांचा शब्द डावलणार नाही. आणि खरं म्हणजे एवढे चांगले कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत, अतिक्रमित जागेमध्ये सरकारी निधी सुद्धा खर्च करता येत नाही. पण आशुतोष दादांच्या प्रयत्नानं, त्यांचं शासन दरबारी असलेल्या वजनामुळे या ठिकाणी रस्ते सुद्धा झालेले आहेत. माझ्या महिला बंधू भगिनींनो, मला आठवतं दादा कमी 10 वर्षाचा असताना शिवनेरी तरुण मंडळाचा एक सभासद होतो आणि मला एक छंद होतो, गणपती आला का त्या उत्सवात मी सहभागी व्हायचं. आज दादा मी तुमचा आभार मानतो का तुमच्या सारख्या
दूरदृष्टी नेत्यांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या भागात नगरसेवक पदाची उमेदवारी करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे. आणि दादा, मी आपल्या इथल्या माझ्या बंधू आणि भगिनींना एवढं सांगतो का तुम्ही या भागातले दोन्ही नगरसेवक विमल मावशी असतील, मी असन आणि नगराध्यक्षाचे उमेदवार काका कोटे यांना भरघोस मतांनी निवडून द्या. कारण की आम्ही नगरपालिकेत गेलो तरच दादा तो निधी आणतील आणि तो निधी शहराच्या विकासा कामासाठी मार्ग लागेल. तुम्हाला एकच सांगतो, मी या भागात लहानचा मोठा तुमच्या समोर झालो. मी जरी नगरसेवक झालो तरी तुमच्यासाठी तोच इम्तियाज राहील. तुम्ही मला कधी बी हाक मारा, इम्तियाज तू इकडे, तरी मी तोच इम्तियाज राहील. कारण की मी तुमचा जनसेवक म्हणून काम करणार आहे, ठेकेदार म्हणून मला काम करायचं नाहीये, मला ठेकेदार व्हायचं नाहीये. माझ्या घरात 1 वर्षापूर्वी माझे आई वडील होते, आज ते दोघं नाहीये. त्यांची इच्छा होती मी नगरसेवक व्हावं, पण तरी मी, तुम्ही माझे बहीण म्हणून, माझी आई म्हणून, माझे वडील म्हणून माझ्या पाठीशी उभं राहा आणि मला नगरपालिकेत या भागात काम करण्याची संधी द्या. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 8 मधील महिला, पुरुष, युवक, युवती, मतदार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.